हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टोरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टोरायझेशन मेथडने सॉल्व्ह करताना फर्स्ट स्टेप काय आहे आपल्याला इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे इक्वेशन ऑलरेडी या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. सेकंड स्टेप काय आहे आपली, हा x² कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. x² कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्मचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. x² कोएफिशियंट काय आहे 3 इंटू कॉन्स्टंट टर्म काय आहे 2. 3 2 जा 6. आता या 6चे आपल्याला 2 फॅक्टर्स घ्यायचे आहेत. असे 2 फॅक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला 6 मिळालं पाहिजे आणि या 2 फॅक्टर्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला मिडल टर्म म्हणजेच 2√6 मिळाली पाहिजे. आता आपण 6साठी काय लिहू शकतो पहा, √6 इंटू √6. 6साठी आपण काय लिहू शकतो, √6 इंटू √6. जर आपण √6 इंटू √6 केलं तर आपल्याला काय मिळेल, 6 मिळेल. हेच आपण कसं लिहू शकतो, √6 इंटू 6 इज इक्वल टू √6. 6 चा 36. 36चा स्क्वेअर रूट काय आहे 6. म्हणजेच जर आपण √6 इंटू √6 केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 6. म्हणजेच आपण 6साठी √6 इंटू √6 लिहू शकतो. मग आपण या ठिकाणी काय घेऊ, 6साठी √6 इंटू √6. या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आपल्याला 6 मिळेल आणि या दोन्हींची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे 2√6. आता या ठिकाणी या मिडल टर्मचं साईन काय आहे मायनस. मग आपण या दोन्हीला काय करू, मायनस साईन दे. या ठिकाणी काही नाही म्हणजे काय असणार आहे 1. या ठिकाणी काही नाही म्हणजे काय असणार आहे 1. -1√6 -1√6 या दोन्हींची काय होईल ॲडिशन 2√6 आणि साईन काय येईल मायनस. म्हणजेच या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन काय मिळेल आपल्याला, √6 इंटू √6 6 मिळेल आणि या दोन्हीची जर आपण ॲडिशन केली -√6 -√6 तर आपल्याला काय मिळेल -2√6. म्हणजेच कसं लिहिता येईल पहा आपल्याला, 3x² मायनस यासाठी आपण काय लिहू, -√6x 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 हा +2 आहे तसा ठेवू इज इक्वल टू 0. -√6x -√6x किती येईल, -2√6x. आता हा 3 आपण कसा लिहू शकतो, 3साठी काय लिहू शकतो आपण, √3 इंटू √3. √3 इंटू √3 केलं तर काय मिळेल आपल्याला 3. मग आपण 3साठी काय लिहू, √3 इंटू √3. आता या √6साठी काय लिहू आपण, √6 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, √2 इंटू √3. √2 इंटू √3 किती येईल √6. मग या √6साठी आपण √2 इंटू √3 घेऊ. आता हा 2 आपण कसा लिहू शकतो, 2 इज इक्वल टू √2 इंटू √2. √2 इंटू √2 किती येईल, √4 येईल. 4चा स्क्वेअर रूट काय आहे 2. म्हणजेच 2साठी आपण काय लिहू शकतो, √2 इंटू √2. अशा प्रकारे आपण अरेंजमेंट करून घेऊ. 3साठी काय लिहू शकतो आपण, √3 इंटू √3 हा x² आहे तसा ठेवू. मायनस √6साठी काय लिहू आता, √2 इंटू √3 हा x आहे तसा ठेवू. मायनस √6साठी काय लिहू, √2 इंटू √3 हा x आहे तसा ठेवू. प्लस 2साठी काय लिहू, √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. तर या 2 टर्म्सचा आपण एक ग्रुप करू आणि या 2 टर्म्सचा एक ग्रुप करू. आता या 2 टर्म्समधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा, या ठिकाणी काय आहे पहा √3, या ठिकाणी काय आहे √3, दोन्हीमध्ये √3 आहे. या ठिकाणी x² आहे, या ठिकाणी x, म्हणजे दोन्हीमधून आपण x कॉमन काढू शकतो. म्हणजेच या ठिकाणी काय कॉमन काढता येईल, √3x. आता ब्रॅकेटमध्ये काय येईल, या ठिकाणी √3 कॉमन घेतलेला आहे म्हणजेच √3 येईल. या ठिकाणी या x² मधील एक x बाहेर घेतला म्हणजे या ठिकाणी x येईल. मायनस आता हा √3x आपण कॉमन घेतलेला आहे, मग या ठिकाणी काय येईल √2. मायनस आता या 2 टर्म्समधून काय कॉमन काढता येईल पहा, या ठिकाणी √2 आहे, या ठिकाणी √2 आहे. मग आपण दोन्हीमधून √2 कॉमन काढू शकतो. या ठिकाणी आपण √2 कॉमन घेऊ. आता यामधून √2 कॉमन काढल्यानंतर काय राहील, √3x. आता ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर या ठिकाणी साईन काय होईल, चेंज होईल, प्लसचं मायनस होईल. √2 कॉमन घेतल्यानंतर या ठिकाणी काय राहील √2. ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0. आता जर आपण ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर काय मिळेल आपल्याला, -√2 इंटू √3x काय येईल, -√2 इंटू √3x आणि या ठिकाणी मायनस मायनस काय होईल प्लस, प्लस √2 इंटू √2. आता या दोन्ही टर्ममध्ये कॉमन काय आहे पहा,
√3x मायनस √2 दोन्ही टर्ममध्ये कॉमन आहे. मग आपण हा एका ब्रॅकेटमध्ये घेऊ √3x मायनस √2. आता ही टर्म कॉमन घेतल्यानंतर या ठिकाणी काय येईल √3x सेकंड ब्रॅकेटमध्ये √3x ही टर्म आपण कॉमन काढलेली आहे. मग या ठिकाणी काय येईल मायनस √2 इज इक्वल टू 0. आता या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजेच याच्यातील एक टर्म काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच काय येईल √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 और √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी दोन्ही टर्म सेम आहेत. म्हणजेच आपल्याला एक्सच्या 2 सेम व्हॅल्यूज मिळणार आहेत. आता हा √2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. म्हणजेच काय येईल √3x इज इक्वल टू √2. आता हा √3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी √3xला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू √2 डिवाइड √3. हे आपल्याला एक्सचं फर्स्ट रूट मिळालेलं आहे √2 अपॉन √3. आता या ठिकाणी हा √2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. √3x इज इक्वल टू √2. आता हा √3 आपण या साईडला घेऊ. √3 या ठिकाणी एक्सला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू हा √2 डिवाइड √3. आपल्याला एक्सच्या दोन्ही व्हॅल्यूज सेम मिळालेल्या आहेत √2 अपॉन √3 √2 अपॉन √3. म्हणजे ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपल्याला 2 इक्वल रूट्स मिळालेले आहेत. आन्सर लिहू आपण. देअरफॉर √2 अपॉन √3 कॉमा √2 अपॉन √3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.